नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागेश्वर प्रभासला धमकावतो की दीदी आत्ता येतील आणि त्या जसं म्हणतील तसं करायचं. तितक्यात उर्वशी येते आणि चला आपल्याला चेकअपला जायचं आहे ना डॉक्टरकडे असं म्हणते. तेव्हा रुद्र म्हणतो ठीक आहे, मी आत्याला आणि प्रभास काकाला घेऊन जातो. आता मात्र नागेश्वरचा चांगलाच प्लॅन फसलेला असतो आणि प्रभास पण म्हणतो हो हो चालेल ना. नागेश्वर रागातच त्याच्याकडे पाहतो आणि मग प्रभास गप्प बसतो. दीदी तुमचं काय असेल ते ठरवा आणि कळवा आम्हाला असं म्हणून नागेश्वर तिथून निघून जातो. आता उर्वशी बरोबर रुद्राला घोळात घेते. अरे रुद्र, तुला काय वाटतं मी प्रभासची व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाही का? अगदी व्यवस्थित काळजी घेईन मी प्रभासची. आता प्रभास चांगलाच मनातून घाबरलेला असतो. रुद्र म्हणतो तसं नाही आत्या, पण मी जबाबदारी घेतली आहे ना, मग मी येईल तुझ्यासोबत. उर्वशी म्हणते अरे इतकी वर्ष झाले त्यांचं आजारपण, त्याच्यानंतर मग ते कोमात गेले, आम्हाला असा सोबत वेळ घालवताच आला नाही. तेवढ्याच निमित्ताने आम्ही दोघंही जरा बाहेर फिरून येऊ ना, म्हणून म्हटलं मी घेऊन जाते. तेव्हा रुद्रालासुद्धा तिचं म्हणणं पटतं आणि असं असेल तर ठीक आहे, जा तू त्याला घेऊन असं तो म्हणतो. प्रभासला नागेश्वरने दिलेली धमकी आठवते आणि त्यामुळे प्रभासचासुद्धा नाईलाज होतो. तो सुद्धा रुद्राला म्हणतो मी जातो ना, तू यायची काहीच गरज नाही, तू तुझं काम कर. असंही माझ्यामुळे तुझी खूप कामं लांबणीवर टाकलेली आहेत तू. आता इकडे गिरिजा किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेस रुद्र त्या ठिकाणी येतो. वासंती रुद्राला प्रसाद देते आणि गिरिजाला द्यायचा असतो, पण तेव्हा तिचे हात खराब असतात. मग रुद्र स्वतः तिच्या तोंडामध्ये प्रसाद टाकतो. आता हे पाहून वासंतीला तर खूप छान वाटतं. गिरिजा खूप लाजते, कारण तिला तिच्या मनामध्ये नेमकी रुद्रबद्दल काय भावना आहेत हे स्पष्ट झालेलं असतं. सावी मनात म्हणते इकडे मी देवाला नमस्कार करते आणि प्रसाद मात्र गिरिजाच्या तोंडात चाललाय का? सोडणार नाही आहे मी गिरिजा तुला. आता रुद्र NGOमध्ये झालेला असतो तेव्हा प्रभास काकांची काळजी गिरिजाला वाटू लागते आणि मग रुद्र सांगतो की काळजी करू नका, आत्या आहे त्यांच्यासोबत आणि त्या जाणार आहेत बाहेर. तेव्हा तिला नागेश्वरचं ते बोलणं आठवतं, त्यांचा प्लॅन आठवतो. गिरिजामध्ये मी असेपर्यंत हा प्लॅन तुम्हाला कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आता इकडे नागेश्वर देवकीकडे येतो. प्रचंड खुश असतो आणि गाणं म्हणत असतो. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. देवकीला जरा प्रश्नच पडतो, नेमकी याला काय म्हणायचं आहे. नागेश्वर म्हणतो काय काय देवकी, विचारणार नाहीच का की मला इतका आनंद कशाचा झाला आहे? अगं इथं एक व्यक्ती येणार आहे ज्याला तुझ्या पोरीचा पत्ता माहिती आहे. तेव्हा मात्र देवकीला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिच्या मुलीचा पत्ता सांगणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे प्रभास. आता गुंड प्रभासला घेऊन तिथे येतात. नागेश्वर म्हणतो अरे मित्रा प्रभास, तू बरा झालास, बाहेर फिरायला लागलास, मला किती आनंद होतोय तुला सांगू का. आता देवकीच्या पोरीचा पत्ता सांग बरं. आता नागेश्वर प्रभासला धमकावण्याचा प्रयत्न करतो. लवकर पत्ता सांग, कुठे ठेवला आहे त्या पोरीला. तेव्हा प्रभास म्हणतो नाही, माझा जीव गेला तरी मी सांगणार नाही. आता मात्र नागेश्वर चांगलाच चिडतो आणि त्याला धमकावतो, सांगतोयस की कसं, का तुझ्या या बहिणीला मारून टाकू. आणि नागेश्वर देवकीच्या गळ्याला चाकू लावतो आणि त्याला धारेवर धरतो की त्याने वारसदार मुलीचा पत्ता सांगावा. प्रभास रडतच म्हणतो की अण्णा मला खरंच माहीत नाही. देवकी म्हणते की मला मारू देत या राक्षसाला, पण माझ्या मुलीचा पत्ता सांगू नका, तिला वाचवा. आता प्रभास हात जोडून देवकीची माफी मागतो आणि काही बोलणार तितक्यात नागेश्वरचा गुंड त्या ठिकाणी येतो. साहेब अहो आपली माणसं आली आहेत. तेव्हा कुठे नागेश्वर भानावर येतो आणि त्याला कळतं की हे सगळे त्याचं स्वप्न असतं. तो लगेच उर्वशीला फोन करून सांगतो की दीदी आपलं सगळं काम झालेलं आहे, तुम्ही या निघा. तेव्हा उर्वशी प्रभासला घेऊन तिथून निघणार असते आणि त्या क्षणी समोर गिरीच्या डॉक्टरांना घेऊन येते. उर्वशी म्हणते डॉक्टर साहेब तुम्ही इथं. आता गिरीच्या मनातच म्हणते की आत्ते सासूबाई तुमचा हा प्लॅन मी कसं काय सक्सेस होऊ देईल, कारण हे सगळं मी तुमच्याकडून शिकले आहे ना, की एखाद्याने डाव टाकल्यानंतर त्याला प्रत्युत्तर कसं करायचं. मी असेपर्यंत तुम्ही प्रभास काकांना काहीच करू शकणार नाही. आता डॉक्टर म्हणतात की
चेकअपसाठी मला तुमच्या सुनबाईंनीच बोलावून घेतलं. तेव्हा उर्वशीला गिरिजाचा खूप राग आलेला असतो, कारण खरं तर तिचा सगळा प्लॅन फिसकटलेला असतो. गिरिजा म्हणते, अहो आत्ते सासूबाई, यांना काल त्रास झाला होता ना, म्हणूनच मी डॉक्टरांना बोलवलं. काही चुकलं का माझं? अरे तुम्ही कुठे बाहेर जात होतात का? सॉरी, आम्हाला माहीत नव्हतं, नाहीतर मी बोलवलंच नसतं. आता उर्वशी म्हणते, बस करा ना तुझी नाटकं सगळी. मला चांगलंच माहिती तू हे सगळं का करतेस. तितक्यात रुद्र त्या ठिकाणी येतो. गिरिजा त्याला सांगते की काल यांना त्रास झाला होता ना, म्हणून मीच म्हटलं की डॉक्टरांना बोलावं. आता कुठे प्रभाच्या जीवात जीव येतो. शेवटी त्याला उर्वशीबरोबर घराबाहेर पडायला लागणार नसतं. आता उर्वशी गिरिजाला चांगलंच धमकावते. काय गं, तुझं हे काय चाललंय ना, हे सगळं मला कळतंय. मुद्दाम तू हे सगळं केलंस ना. गिरिजा म्हणते, मी असं का करेल मुद्दाम? मला काय माहीत होतं तुम्ही कुठं चाललात? तुम्ही तर असं माझ्यावरती ओरडताय जसं काही तुमचं काम बिघडवलंय मी. असं झालंय का खरंच? आता असं म्हटल्यानंतर उर्वशीसुद्धा गडबडते आणि लगेच तिचा हात सोडून देते. इकडे नागेश्वर वाट पाहत असतो आणि उर्वशी त्याला फोन करून सांगते की दादासाहेब, इथं खूप मोठा एक प्रॉब्लेम झाला आहे. आणि ती घडलेला सगळा प्रकार सांगते. ऐनवेळी कसे डॉक्टर इथे आले आणि त्यांना आणणारी गिरिजाच होती. नागेश्वर म्हणतो, ही प्रत्येक वेळी आता आपल्या मध्ये यायला लागली आहे. उर्वशी म्हणते, ती चुकून मध्ये येते की मुद्दाम मध्ये करते, हे सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागणार आहे दादासाहेब. नागेश्वर रागातच म्हणतो की ते तर शोधूच हो, पण त्या अगोदर तो प्रभास आपल्या हातातून निसटला ना, त्याचं काहीतरी करावंच लागणार आहे. आता देवकीला सगळा प्रकार कळालेला असतो. ती म्हणते, तुझ्या तावडीत माझी पोरगी कधीच सापडणार नाही, कारण तू एक राक्षस आहे आणि माझ्या मुलीला वाचवण्यासाठी देवी आई स्वतः आहे. माझी मुलगी तुझ्या तावडीमध्ये कधीच सापडणार नाही. नागेश्वर देवकीला म्हणतो, जास्त हवेत उडू नकोस, पण तू एक ना एक दिवस तुझ्या पोरीला मी नक्की शोधून काढेल आणि या हाताने तुम्हा मायलेकींचा मी शेवट करणार आहे. आता डॉक्टर प्रभासला चेक करतात आणि सांगतात की आता हे हालचाल करू शकतात. बाहेरही फिरायचं असेल तर ते फिरायला जाऊ शकतात. रुद्राला खूप आनंद होतो. डॉक्टर सांगतात, पण जास्त कष्टाची कामं करायची नाहीत. प्रभासला आता कुठे बरं वाटतं आणि तो डॉक्टरला विचारतो की म्हणजे मी बाहेर गेले तर चालणार आहे का आता? डॉक्टर सांगतात की हो, अगदीच चालणार आहे, पण स्वतःचं तब्येत सांभाळून. आता डॉक्टर तिथून निघून जातात. रुद्र म्हणतो, काका चला आपण, सांगा बरं कुठे जायचं आहे तुम्हाला, तिकडे आपण जाऊयात. तेव्हा प्रभास म्हणतो, नाही नको रे, तुझी कामं कर. रुद्र म्हणतो, त्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत NGOमध्ये येता का? म्हणजे कसं माझं तुमच्यावरती लक्षही राहील आणि तुमचाही थोडासा फेरफटका होईल. तेव्हा प्रभास म्हणतो, हो चालेल की, असंही मला तुझं काम बघायला आवडेलच. आता दोघेही NGOमध्ये जायला निघतात. आता इकडे गिरिजा रुद्रने दिलेल्या टेडीसोबत गप्पा मारत असते की काय रे, जेव्हा रुद्रने तुला माझ्याकडे दिलं होतं तेव्हा तुझ्या कानामध्ये त्यांनी काही सांगितलं होतं का? त्यांच्या भावना त्यांनी तुला सांगितल्या होत्या का? आता ही सावी तिला पाहते आणि काय ही मूर्खासारखी त्या बाहुल्याला घेऊन बसली आहे आणि त्याच्याशी कसला गप्पा मारते ही. रुद्र दिलेला हा बाहुला आता बघतेच मी. आता गिरिजा त्या टेडीसोबत खूप खुश असते. त्याच्यावरती आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. तिला असा प्रश्न पडतो की जे माझ्या मनामध्ये आहे तेच रुद्रच्या सुद्धा मनामध्ये असेल का? आता हे मला त्यांना सांगायलाच हवं आहे. आता ती तिच्याच विचारांमध्ये असते. कपड्यांच्या घड्या ठेवण्यासाठी ती जाते. त्याच वेळेस सावी तो टेडी घेते आणि स्वतःशीच म्हणते की आता बघते हा टेडी तुझ्याकडे कसा राहतो. इकडे रुद्र आणि श्रीमंत कामाबद्दल चर्चा करत असतात. प्रभासला तो तिथे घेऊन आलेला असतो. आता प्रभास हे सगळं कौतुकाने पाहत असतो. त्याच वेळेस श्रीमंत म्हणतो, अरे फायटर काका, तुम्ही इथे, आता कशी तब्येत? तो प्रेमाने त्यांची चौकशी करतो आणि पुन्हा ते त्यांच्या कामाला लागतात. आता नेमकी प्रभासला वॉशरूमला जायचं असतं, त्यामुळे तो आतमध्ये निघून जातो. इकडे गिरिजा विचार करते की उद्या होळी आहे, म्हणजे आमच्या नात्याला एक नवीन रंग देण्याची वेळ आली आहे. जे माझ्या मनात आहे तेच रुद्रांच्याही मनात आहे का, ते मला जाणून घ्यावं लागेल. त्या अगोदर मला जे काही वाटतंय ते मी रुद्रांना सांगू का? हो चालेल, उद्याचा दिवस खूप छान आहे. उद्या आमच्या प्रेमाचाही रंग
मी रुद्राला सांगेलच ना. तितकेच सगुणा तिथे येते आणि श्रीमंताचा कान पकडते. तुला किती वेळा सांगितलं आहे इथं यायचं नाही आणि ह्याच्यासोबत काम करायचं नाही, तरीही तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता श्रीमंत म्हणतो, अगं आई, पण मला इथं NGOमध्ये काम केल्यानंतर खूप बरं वाटतं, आनंद मिळतो आणि मी दुसरं काही वेडंवाकडं करतही नाही आहे ना. मग मी इथं काम केलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे? रुद्रसुद्धा सगुणाची समजूत काढतो. मावशी, इतकं काय आहे त्याच्यामध्ये? तेव्हा सगुणा रागातच म्हणते की या सगळ्यामध्ये तुझ्या बापाचा पैसा आहे आणि त्यामुळे मला माझं पोरगं या सगळ्यामध्ये नको आहे. रुद्र तिला सांगतो की मावशी, ही संस्था लोकांच्या देणगीवरती चालते, कुणाचाही याच्यामध्ये हातभार नाही आहे. ही संस्था स्वतःच उभी आहे. आता नेमकी त्या ठिकाणी प्रभास आलेला असतो आणि तो सगुणाला पाहतो. सगुणा श्रीमंतशी बोलत असते की माझे सगळीकडे नजर असते, अख्ख्या गावामध्ये CCTV आहेत माझे, त्यामुळे माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपत नाही. आता प्रभास विचार करतो, असं जर असेल तर सगुणा मला देवकीला शोधायला नक्कीच मदत करू शकते. आता प्रभासला पाहून रुद्र म्हणतो, प्रभास काका तुम्ही? आणि नेमकी हे नाव सगुणा ऐकते आणि तिथेच थांबते. आता दोघेही आतमध्ये गेल्यानंतर प्रभास सगुणाला बोलायला येतो. सगुणा म्हणते, जित्ता आहेस का तू अजून? मेला का नाहीस रे तू? आता प्रभास तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, मात्र सगुणा त्याचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. ती नाही तशी त्याला बोलू लागते, अरे तुझ्यामुळे माझं आयुष्य बरबाद झाले, तू सगळं. प्रभास तिला म्हणतं की देवकी, अंगद महाजनची बायको, जिवंत आहे. आता मात्र सगुणाला चांगलाच मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ती प्रभासला देवकीला शोधण्यासाठी मदत करणार असते. इकडे नागेश्वर घरी येतो. खोलीमध्ये प्रभास नसतो. तो मोठमोठ्याने दीदींना आवाज देतो. उर्वशी त्या ठिकाणी येते आणि मग त्याला सांगते की रुद्रसोबत तो NGOमध्ये गेला आहे. नागेश्वर म्हणतो, अहो पण तुम्ही कशाला जाऊ द्यायचं? त्याने बाहेर पडल्यानंतर कुणाजवळ तोंड उघडलं म्हणजे मग काय करायचं? उर्वशी म्हणते, माझा नाईलाज झाला, रुद्रने काहीच ऐकलं नाही माझं. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.